मग मला काय म्हणायचं, तुमच्या बरोबर इथं कोणी केळी लावली का? केळी लावलेली आहे पण अशी नाही ना केळी, म्हणजे या एवढ्या वयामध्ये अशी केळी नाही झालेली. आपली आता ही लागणीपासून किती वय ह्याचा अंदाजे? आता 5 महिने कंप्लीट झाली. 5 महिने कंप्लीट झाले. हो. इथं 5 महिने ज्यांची काही केळी आहे आपल्यासारखी नाही. आपल्यासारखे नाही. नाही. आणि त्यांचा खर्च बघितला तर खर्च पण जास्त आहे. जास्त आहे. हो. आपला खर्च कमी आहे का जास्त आहे? नाही, खर्च नाही तेवढा. हा, मग मी काय गोष्टीचा का उल्लेख करतोय गोविंद सर, विषय आज असा आहे की आपला कष्टकरी शेतकरी आज खर्च करायला कोणीही कमी नाही, कष्ट करायला बी कमी नाही. हो. पण विषय असा होतोय की प्रत्येक जण आपण झटत असताना, खर्च करत असताना, कष्ट करत असताना असल्या टेम्परेचर मध्ये प्रत्येक जण आपापल्या रानामध्ये आबादतोय. हो. पीक कुठलंही असू द्या, हो. प्रत्येक जण अशा टेम्परेचर मध्ये स्वतःच्या रानामध्ये तो कष्ट करतोय. गावात काढत असन, पाणी देत असन, पाईपलाईन लिकेज झाली असन, ड्रिपचं चॉकअप झालं असन, त्याला काय समस्या नाही त्याचा विषय कुणी म्हणजे ती ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाही. हो. त्याला एक समस्या नाही. खरंय खोटंय? खरंय. आणि त्या समस्याचं गारण त्या शेतकऱ्यांनी कोणापाशीच केलं नाही. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव गोविंद गोडाजी कदम, राहणार मुक्काम देगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. आता ही तुम्ही अर्धापूर तालुका आणि नांदेड जिल्हा, हा. आपण ह्याला वापरा बायोनिकचं मार्गदर्शन, तुम्ही हे वापरा बायोनिकचे व्हिडिओ किती वर्षापासून पाहत होता? सर आता हे दुसरं वर्ष आहे समजा. हा हा. हा. म्हणजे 1 वर्षापासून तुम्ही वापरा बायोनिकचे व्हिडिओ पाहताय आणि ह्या वर्षी निर्णय घेतला की आपल्याला केळीला वापरायचं, वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरायचं. हा. आजची तारीख किती बरं? आजची तारीख 29 मार्च 2025. तर ही आपण व्हिडिओ बघून जी निर्णय घेतला वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरायचं, ह्याला आतापर्यंत किती डोस गेलेत आपले? आतापर्यंत 2 डोस झाले. 2 डोस झाले. आता बघा, तुम्हाला ही वापरा बायोनिकची व्हिडिओ बघून एक अशी तुम्हाला पण वैयक्तिक सवय लागली की तुम्ही मार्गदर्शन वापरण्यापूर्वी एक फोटो काढून ठेवला. हो. बघा बरं का घोगरे साहेब. आणि दुसरा डोस मला म्हणले साहेब द्या. हो. मी म्हणलं पहिला डोस घेतला तुम्ही, मग काय रिझल्ट वगैरे? तर त्यांनी रिझल्ट मला कसा पाठवला माहितीये का? पहिला फोटो टाकला, साहेब ही माझी अगोदर केळी अशी होती आणि 1 डोस सोडलाय आणि आता केळी कशी बघा. म्हणजे दुसरा फोटो, आणि साहेब ही पहिली अवस्था बघा आणि हे बघा दुसऱ्या अवस्थेत किती फरक झालाय बघा. पुन्हा लोकेशन पकडून आणि दुसरी गोष्ट, आता मागच्या 1-2-3 दिवसापूर्वी कॉल झाला की साहेब आपल्याला 3रा डोस पाहिजे. खरंय खोटंय? खरंय. तर मी म्हणलं आम्ही यवतमाळला येणारच आहे, तर काय आतमध्ये 50-40 जे काय होईन आम्हाला थोडं लांबी लागलं तरी चालेल, पण आम्ही तुम्हाला भेट देतो. हो. कारण यवतमाळला चाललोच तर थोडस आम्ही येईन वळून, कारण तुम्ही 2 डोस वापरले तर हो. आम्ही योगायोग चाललोय तिकडे, तर दिन एक व्हिजिट तुम्हाला. हो. तर मग कुरिअरने काय पाठवत नाही मटेरियल, हो. आपण प्रत्यक्षात भेटून प्लॉट पाहणी बी करू. आणि तसं आता आपण जिकडून आता असा येडा मारून आलोय आपण प्लॉट, हो. तर आता आपण आतमध्ये पण थांबलो होतो. हो. तर तिथं ह्या पाल्यातला डिस्टन्स कसा आहे, पाल्याची उंची किती काय, ते सगळं आपण पाहिले. हो. तेच नाही पाहिलं तर आपण जमीन कशी भुसभुशीत आहे, हो. पांढरी मुळी कशी चलते, या सगळ्या गोष्टीचा आपण आतमध्ये थोडक्यात व्हिडिओच काढलाय. हो. असं काय आपण बोलत नाही. हो. आता आपण तुम्ही ज्या ठिकाणी पूर्वावस्थेचा फोटो काढला होता हो. आणि तुम्ही सांगितलं ह्या साईडला एक लिंब आहे, हा. ह्या साईडला एक लिंब आहे, साहेब मी इथनं फोटो काढला होता असा. तर हो. आपण आता त्याच ठिकाणी उभा आहे. हो. बरोबर आहे नाही? हो, बरोबर आहे. आता कळाय काय, आपण आतमधनं बी कुठून पण व्हिडिओ काढलाच असतो, तो पार्ट वेगळा आहे. हो. पण आपण प्रत्येक वेळेस आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा देण्याचा कुठला प्रयत्न करतोय, लोकेशन न हलवता. आता बारीक बघितलं तर इथं लोकेशनचं तुम्ही म्हणजे इकडून तिकडे काढलं, इथं एक ही 4-5 झाड बारीक आहेत. हो. आणि आज जर गेला असं हात वर करून हो. तरी आपण दिसणार नाही. एक आहे दुसऱ्याच ओळीला जा की तुम्ही, आहे का नाही? हाईट जास्त आहे. म्हणजे अगदी 10 ते 12 फुटापर्यंत हाईट आहे जास्त. बऱ्यापैकी आतमध्ये. हो. हो. पण हिथं बघितलं तर ही हाईट ह्या दुसऱ्या लाईन मधली ही किती या त्याला एक 7-8 फूट जाते. 8 फुटापर्यंत हा. असतं जास्तीत जास्त. हो. पण आतमध्ये बघितलं तर 10-12 फुटापर्यंत येईल. हो. मग आपण हे मार्गदर्शन घेतलं, त्याचं माझ्याकडे तुम्ही फोन पे पैसे केलेले वगैरे त्याची तारीख आहे, हो. तुमच्याकडे पण आहे, हो. दुसऱ्यांदा घेतलेलं आहे. तर आपण प्रयत्न हा करू की तुम्ही मार्गदर्शन घेतलं आणि तिथपासून तुम्ही वापरल्यानंतर झालेले बदल. हो. तर सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, तुम्ही आम्ही कुरिअरनी पाठवल्यानंतर मार्गदर्शन घेतल्यानंतर कितव्या दिवशी सोडलं पहिल्या टप्प्यात? पहिल्या टप्प्यात सर एक 8 दिवस लागले आम्हाला सोडायला. मग तिथनं म्हणजे मटेरियल आल्यानंतर- यायला हा. सोडायला 8 दिवस गेले. हो. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पेमेंट केलं तिथनं पुढे 8 8 दिवस. दिवस लागले. बरोबर आहे का नाही? हो. म्हणजे आपल्याला ही जी काही व्हिडिओ बनवतात त्यांना आपल्याला त्या गोष्टी सांगावं लागतात. हो. बरोबर आहे का नाही? हो. म्हणजे पूर्वावस्थेचा जे तुम्ही व्हिडिओ मला म्हणजे फोटो काढून पाठवले होते त्याच्यावरती आपल्याला ती 8 दिवसाची पुढची तारीख मेन्शन करता येईल. हो. त्याच्यानंतर तुम्ही टाकलेले फोटोज त्या तारीख येते माझ्याकडे. हो. दुसरी गोष्ट, आज आपण 29 मार्चला आलोय, तर तुम्ही जो काही युट्यूब वरती पाहून थोडक्यात एक विश्वास ठेवला,
हो आता तुम्ही ते आम्ही जवळपास 300च्या पुढे अंतर आहे, किलोमीटर हो सर 300 किलोमीटरच्या पुढे अंतर आहे. पण युट्यूबला पाहून तुम्ही विश्वास ठेवला. हो. मग मला काय म्हणायचं, तुमच्या बरोबर इथं कोणी केळी लावली का? केळी लावलेली आहे पण अशी नाही ना केळी, म्हणजे या एवढ्या वयामध्ये अशी केळी नाही झालेली. आपल्या आता ही लागणीपासून किती वय आहे ह्याचा अंदाजे? आता 5 महिने कंप्लीट झाले. 5 महिने कंप्लीट झाले. हो इथं 5 महिने ज्यांची काही केळी आहे आपल्यासारखी नाही आपल्यासारखे नाही. नाही आणि त्यांचा खर्च बघितला तर खर्च पण जास्त आहे. जास्त आहे. हो आपला खर्च कमी आहे का जास्त आहे? नाही खर्च नाही तेवढा. हा, मग मला मी काय गोष्टीचा का उल्लेख करतोय गोविंद सर, विषय आज असा आहे की आपला कष्टकरी शेतकरी आज खर्च करायला कुणीही कमी नाही, कष्ट करायला बी कमी नाही. हो पण विषय असा होतोय की प्रत्येक जण आपण झटत असताना, खर्च करत असताना, कष्ट करत असताना असल्या टेम्परेचर मध्ये प्रत्येक जण आपापल्या रानामध्ये आबादतोय. हो की कुठलंही असू द्या, हो. प्रत्येक जण अशा टेम्परेचर मध्ये स्वतःच्या रानामध्ये तो कष्ट करतोय, गावात काढत असन, पाणी देत असन, पाईपलाईन लिकेज झाली असन, ड्रिपचं चॉकअप झालं असन, त्याला काय समस्या नाही त्याचा विषय कुणी म्हणजे ती ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाही. हो त्याला एक समस्या नाही. खरंय खोटंय? खरं आहे खरं आहे. आणि त्या समस्येचं गारण त्या शेतकऱ्यांनी कोणापाशीच केलं नाही. नाही. ती वैयक्तिक ते ज्याचं त्याचं ती प्रत्येक शेतकरी पार पाडायचा प्रयत्न करतोय. हो आणि हे सगळं पार पाडत असताना ज्या वेळेस ही त्याच्यावरती रुजतंय, हा ही पीक शेतकऱ्यावरती रुजतंय म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांनी प्रामाणिक कष्ट करून प्रामाणिक सगळी खतं वगैरे टाकून ज्यावेळेस उचलली जात नाही त्यावेळेस ती रुजतंय म्हणजे वय खाते. हो त्यावेळेस कष्ट करायला कष्ट करू वाटतं का हो? नाही. खर्च करून मनासारखं पीक जर उठत नसेल तर शेतकरी आनंदी कसा राहणार? आहे का? नाराजच राहणार. मग आपल्या वापरा बायोरेनिकचे एक ब्रीद वाक्य आहे की कष्टकरी शेतकऱ्याला वापरा बायोरेनिक कधी हरवून देणार नाही. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला वापरा बायोरेनिकला स्वीकारावा लागन आणि आपल्या प्रत्येक पिकाचं जे काही शेड्यूल असतं त्या शेड्यूलमध्ये वापरा बायोरेनिकचं शेड्यूल आपल्याला ऍड करावं लागेल. मग तुमच्या लक्षात येईल वापरा बायोरेनिकनी असं वाक्य का वापरलंय की कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही. कारण असं की प्रत्येक जण कष्ट खर्च करीत असताना ज्या वेळेस कुठलीही खतं कुठलंही मार्केटमधलं जे काय आणून टाकतो ते टाकलेलं जर 100% उचललं जात नसन, आपटेक होत नसन, विघटन होत नसन आणि उचलून दिलं जात नसन आणि ती जमिनीत अडकल्यामुळं जमीन घट्ट येत असन, मुळी थांबत असन, मुळी काळी पडत असन आणि पीक वय खात असन तर त्याचं उत्तर काढलंय वापरा बायोरेनिक हुडकून. हो आणि त्याची परिस्थिती आज आपल्याला हे न आपल्या दोघाच्या मध्ये बोलणारं झाड साक्षीदार आहे. आज हो आपल्या दोघाच्या मध्ये न बोलणारं झाड साक्षीदार आहे म्हणतोय मी. हो हा शब्द बारीक नाही. आज बोलणारी साक्षीदार सुद्धा लबाड ठरायला लागले. हो हो पण हे मुक आज आपल्या दोघांच्या मध्ये साक्षीदार कसं आहे मला काय म्हणायचंय, तुम्ही मार्गदर्शन घेतलं असतं, वापरलं असतं, रिझल्ट भेटला नसता, तुम्ही आम्हाला फोन बी केला नसतो, पार्टी वेगळा आहे. हो ह्याने तुम्हाला साथ दिली नसती तर. हो ना. पण आम्ही 300 किलोमीटर वरून तुम्हाला कुरिअरनी पाठवलंय वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन. हो आम्ही निमित्त आहेत. ती टेक्नॉलॉजी ज्या आमच्या मालकांनी बनवलेली आहे ते वैयक्तिक सायंटिस्ट आहेत, त्यांनी इतकं तन मन धन लावून ती टेक्नॉलॉजी बनवली की आम्हाला एक असं विशेष वाटतंय की कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही पिकासाठी कुठलाही शेतकरी ज्या वेळेस वापरतोय त्यावेळेस तो शेतकरी इतका आनंदी होतोय ना सर हा की तो आनंद सांगायसारखा नाही. तो व्हिडिओच्या स्वरूपातून प्रत्येकाला दिसतोय, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं हास्य हो आणि रस. तर जे काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत की जे आज लागण करून 1 महिना झालं, कोणाचं 1.5 महिना झालं, कोणाचं 1.25 महिना झालं, कोणी लागण करून 4 दिवस झालं, कोणाचे 2 महिने झाले, कोणाचे 2.5 महिने झाले, कोणाचे 3 महिने झाले, कोणाचे 5 महिने झाले. आणि असं आता सध्या चालू आहे. कोणाचा प्लॉट गच्चा धरतोय, कोणाचा टेम्परेचरला म्हणजे सुकतोय, असं टेम्परेचर आलं की सुकले वाटतंय, कोणाचं अगदी मर वाढली, कोणाचं प्लॉट मध्ये त्यांनी वय खाल्लंय प्लॉटनी. तर असे जे काही शेतकरी आपले हे युट्यूबला व्हिडिओ पाहत असतात तर आता अगदी करमाळा तालुका ते नांदेड या अर्धापूर हो तर बघितलं तर 300 किलोमीटरच्या आसपासचं अंतर आहे. तर तुमची आमची ओळख फक्त फोनवरची आहे, हो प्रत्यक्षात आज भेटलोय. हो तर तुमची आमची अनवळखी ओळख, तुम्ही युट्यूबवरून ठेवलेला विश्वास, तर आपल्या ही केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी पाहतात तर ह्यांनी पण तुमच्यासारखा विश्वास ठेवला पाहिजे का नाही ठेवला पाहिजे? ठेवला पाहिजे सर. का ठेवला पाहिजे? कारण जर असं पीक जोमानं उठत असेल, वापरल्यानंतर हिरवेगारपणा दिसत असेल, कमी वयामध्ये जास्त वाढ होत असेल, पीक चांगलं दिसत असेल तर वापरायला काहीच हरकत नाही. प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं पाहिजे. आता आपला प्लॉट असा म्हणजे टेम्परेचरला ही पाला कसा थोडक्यात असा होतोय का? नाही नाही, आपलं पालं कसं आहे सगळं टेम्परेचरचा काही प्रभाव पडत नाही जास्त. बरोबर आहे का? हो बाकीचे बाग सुकतात हा टेम्परेचर मध्ये, आपला सुकतोय का? नाही नाही, आपला टवटवीत आहे. टवटवीत. बरोबर आहे का नाही? हो कारण विषय असा आहे की आज असल्या टेम्परेचरला पाला आहे ना, पाला असा होतोय हो आणि वापरा बायोरेनिक वापरलेले पाले असेत.
आपलं बी होणार वापरा बायोरेने वापरलेले, पण बाकीच्यांचे जर 10 पाल्यातले 6-7 पाले असे होत असतील तर आपल्यातले 5च असतील. हो मग निम्म्याला निम्मा फरक असन. हे जे साक्षीदार सुद्धा तुम्हीच आहेत. हो हो बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. मग ही आपला जे एक छोटासा प्रयत्न चाललाय की आपण प्रत्येक वेळेस बऱ्याच प्लॉटला आपण जाऊन व्हिजिट देऊन आपण पहिली अवस्था, दुसरी अवस्था, लोकेशन हे सगळं चेक करून दोन्ही एकत्र करून हे व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड करण्याचा एक छोटासा प्रयत्न काय आहे की आपला कष्टकरी शेतकऱ्याला एक जाणीव करून देणं गरजेचं आहे की तुमच्यासाठी पण कुणीतरी आहेत आज मार्केटमध्ये आणि ते ठामपणे उभा आहेत तुमच्या पाठीमागं तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. आज विषय काय आहे की बारीक जर अभ्यास केला तर विषय असा आहे, बारीक अभ्यास केला तर विषय असा आहे की आपण जे काही आज शेतीमध्ये कष्ट खर्च करत असताना पीक जर आपल्याला उत्पादन देत नसेल तर विषय आज कुठं जाऊन बसतोय बघा. तुमची केळी असू द्या, तरकारी असू द्या, नाही कुठलीही पीक असू द्या, आपण हे पीक करत असताना कुठल्याही शेतकऱ्याकडे भाग भांडवल म्हणजे बँकेमध्ये अकाउंटला पैसे पडून नाहीत. नाही, पण त्याच्यासारखा धाडसी कुणीच नाही की तो आज नातेवाईक मित्रमंडळी कोणाकडून बी अगदी नाहीच कुणी सहकार्य केलं तर अगदी 2 रुपये 3 रुपये 5 रुपयांनी म्हणलं तरी पैसे काढायला तयार आहे, विहीर पाडायला तयार आहे, बोर घ्यायला तयार आहे, मोटर टाकायला तयार आहे. हे सगळं करून परत त्या रानामध्ये त्याला जे पीक आवडन ते पीक करत असताना ज्या वेळेस भरपूर काय इकडचा तिकडचा खर्च झालेला असतो आणि पीक वय खातं, वेळ जातो आणि ज्या वेळेस पहिलंच पीक हाताला लागत नाही आणि भरपूर काय खर्च झालेला असतो, हे त्याचं देणं पाणी झालेलं असतं, त्यांना काय सांगू. ह्या परिस्थितीत आपला शेतकरी जातो ज्यावेळेस उत्पादन अपेक्षित निघत नाही त्यावेळेस. तर आपला शेतकरी शेवटचा पर्याय म्हणून स्वतःच्या गळ्याला गळफास लावतोय. आणि त्याचसाठी आपली वापरा बायोरेनिक आज माईकवर भरपूर बोलणारे झालेत की आम्ही असं आम्ही तसं. आज बांधावरती जाऊन त्याला समजून घेणं आणि त्याला समजून सांगून त्याचं उत्पादन वाढवून देणं तिथपर्यंतची जबाबदारी स्वीकारणं आज मार्केटमध्ये करायला तयार कोणीच नाही. शेतकऱ्याकडून भरपूर काय पाहिजे असं प्रत्येकाला पाहिजे, पण तो आज किती अडचणीत आहे त्याला समजून घेऊन त्याला कसा बाहेर काढायचा ह्याच्यावरती खूप लोक कमी काम करतात. बाकी कशावर करतात त्याची त्याला माहिती. पण ह्या वापरा बायोरेनिकने एक असा निर्णय घेतलेला आहे की आपला कष्टकरी शेतकरी जो इकडून तिकडून सगळं उचकापाचका करून ती केलेलं पीक ज्या वेळेस वय खातं अपेक्षित उत्पादन देत नाही त्यावेळेस इकडून तिकडून घेतलेले सगळे पैसे देणं होऊन बसतं, ते देणं जात नाही. आणि ज्या वेळेस अडचणीत येतो त्यावेळेस जवळचे नातेवाईक मित्रमंडळी सुद्धा त्याच्याकडे कोणी फिरकत नाही. का फिरकत नाही त्याची कारण ह्यांच्याकडे जर कोणी चहा पाण्याला गेलं तर ते 5-10 हजार रुपये मागितलं आणि दिलं तर ते देईन कशाने, इथपर्यंतचे पुढचे विचार असतात का चुकीचं हे नाही? बरोबर आहे. आणि मग त्या आपल्या कष्टकरी शेतकऱ्याला माणसामध्ये बसण्यासाठी ज्या वेळेस जवळच्या नातेवाईकात जरी बसलं तरी कोणी तांबाखूच्या निमित्ताने उठेन, कोणी तरीकडून फोन आला म्हणून उठण, कोणी काय झालं म्हणून उठण, त्याच्यापासून उठून जाते तो. ती आपल्या माणसात जाऊन बसला ना ज्या वेळेस तो सगळीकडून कर्जबाजारी होतून आपल्या नातेवाईकात ज्यावेळेस कुठलाही कार्यक्रम असेल, लग्नाचा असेल, बर्थडेचा असेल, काय असेल, ते ज्या वेळेस तिथं बसतात ना मंडपामध्ये तिथं ती जाऊन बसला ना तर त्याच्यापासून हळूच एक 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 उठून जात. त्यांनी बोलायचे अगोदर त्याच्यापाशी येऊन बसायला तयारच नाही कोण. गोगरे सर बरोबर आहे. म्हणजे त्याचा आत्मा काय म्हणत असेल आणि त्याची उत्तर आपल्या वापरा बायोरेनिकने अशी हुडकून काढलेत की आता इथं उलट घालणार आहे. इथं जी वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरणार आहे ना त्या शेतकऱ्यापाशी इतर सगळे येऊन बसणार आहेत. तुम्ही वापरा बायोरेनिकला सुरुवात केली का? तुमची प्लॉट बघितले आम्ही युट्यूबला, छान आहेत, नाही प्रगती तुमची दिसली, चांगले पैसे झाले का? हो हो बरोबर येतो उद्या चाल चहा प्यायला. अगोदर काय टोचत होता काय? पण वापरा बायोरेनिकने त्या सगळ्या समस्याची उत्तर अशी हुडकून काढले आहेत की आपला हा कष्टकरी शेतकरी त्याला हरून द्यायचं नाही. कारण ज्या वेळेस तो हरतो त्यावेळेस त्याजवळ कोण येत नाही. आणि शेतकऱ्याला जर सगळीच हरवायचा प्रयत्न करीत असतील आणि शेतकऱ्याला जर सगळीच असं थोडक्यात विचार करीत असतील की हा ती अडचणीत आल्यावर विकीन, ती अडचणीत आल्यावर विकीन, तर विषय असा आहे की ती इकीन हा पार्ट वेगळा झाला. पण शेतकऱ्याला ज्या वेळेस कष्टच करायला नको वाटन त्यावेळेस त्याच्या जेव्हा जे आपण उड्या मारतोय त्यांनी जे पिकवलेलं खातोय त्यावेळेस आपण काय खाऊ हा पण एक दृष्टीने विचार करणं खूप गरजेचं आहे. हो ना, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. तर ही वापरा बायोरेनिकचा जे तुम्ही रिझल्ट घेतलेला आहे, आता 3रा डोस तुम्ही घेताय, तर तुम्ही कंटिन्यू करणार आहेत का एवढ्या रिझल्ट वरती आपल्याला बस? नाही कंटिन्यू करायचं. कंटिन्यू करायचं हो का? आता आपल्याला जे पाहिजे ते दिसले. हो
आपले किती हजार झाड आहेत हे? आता हे 2,500 आहेत. 2,500 झाड आहेत. हा. आपला कुठेही पोगा वगैरे काही गुटलेला नाही. नाही बरोबर आहे का नाही? कुठंच नाही. तर तुम्ही जी काय आमच्या वापराबायोरेनिकला अगदी जसं घडलं तसं केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी माहिती दिली, त्याबद्दल आमच्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांकडून आणि आमच्या वापरा सहकाऱ्यांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. धन्यवाद.